सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। प्रभाग 18 येथील निवडणुकीच्या प्रचारार्थ अपक्ष उमेदवार शेखर येमूल हे सुद्धा आज पदयात्रेसाठी निघालेले आहेत। सर नमस्कार। नमस्कार। सत्तेच्या या गर्दीत आपण अपक्ष म्हणून स्वतःला कुठे पाहतात? भारतीय जनता पक्षात मी गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे। आता तुम्हाला माहितच आहे की भारतीय जनता पक्षात किती गोंधळ चालू आहे। निष्ठावंत लोकांना सोडून जे आता नवीन नवीन लोक जे आलेत त्यांना तिकीट दिलेत, पण मी तिकीट माझं एबी फॉर्म कट झाल्यावर पण मी काय अपक्ष उभारायची माझी मानसिकता नव्हती। परंतु स्थानिक लोकांनी मी जे गेल्या 20 वर्षापासून जे पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली आहे, त्यामुळे लोकांनी स्वतःच्या लोकवर्गणीतून मला इथं उभा केलेत आणि लोकांच्या आशीर्वादाने मी 100% निवडून येणार आहे। त्यासाठी मला सर्वच लोक म्हणजे पक्षातले राहू द्या, इतर लोक राहू द्या, सर्व समाजातून लोक मला पाठिंबा देत आहेत। निश्चितच मी या प्रभाग 18 मध्ये निवडून येणार आणि सोलापूरच्या इतिहासात एक नवीन रेकॉर्ड तयार करणार ही मला 100% खात्री आहे। भाजपा विरोधाची चीड म्हणता येईल का? हो 100%। जे निष्ठावंतांना डावलून पक्षाने जे स्थानिक कार्यकर्ता जे अन्याय केले त्याच्या विरुद्ध प्रभाग 18 मध्ये फारच चीड आहे लोकांमध्ये। त्याची परिणिती मतदानाच्या रूपात होईल। मी आणि तट्टे मॅडम 100% निवडून येणार आहे। पण कुठेतरी असं चित्र दिसतंय की ज्यांना बीजेपीने डावळलंय त्यांना शिंदे गटाने जवळ केलंय आणि जवळपास 80% लोकांना शिंदे गटाने सुद्धा तिकीट दिलंय। आपल्याला तसं काय ऑफर आलता का? हो मला अगोदर ऑफर होता, पण मी 100% 20 वर्षापासून पक्षाकडनं जे पक्षासाठी जे राबलो, निश्चितच मला स्थानिक आमदारांकडनं स्थानिक नगरसेवकांकडनं तिकीट भेटेल ही अपेक्षा होती। परंतु त्यांनी त्या लोकांनी माझ्या केसाने गळा कापलेत, त्यामुळे मी खरंच मी त्यांच्यावर नाराज आहे सध्या तर। आणि प्रभागामध्ये सध्या आम्ही प्रत्येकाच्या घरात फिरत असताना तर स्थानिक लोकांना महत्व आहे। सध्या पक्षाला एवढं महत्व देणार लोक, तरी पण माझ्यावर जे अन्याय झाले त्याबद्दल मला सहानुभूती आहे। निश्चितच मी त्याच्यातून निवडून येईन। म्हणजे पक्षापेक्षा काम करणारा माणूस महत्वाचा आहे प्रभागासाठी। हो निश्चितच। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपली अपक्ष म्हणून लोकांनी आपली उमेदवारी जाहीर केली आणि आपल्या मागे एवढे लोक उभे आहेत। हो निश्चित। हे मी परत एकदा आवर्जून सांगतो, मी असून तट्टे मॅडम असून आम्ही स्वतःच्या लोकवर्गणीतून आणि लोकांच्या भावनेला आधार देऊन आम्ही उभारलेले आहेत। पक्षाविरुद्ध नाही, पण पक्षाची जे सध्या वाटचाल चालू आहे त्याच्या विरुद्ध लोकांमध्ये जे चीड आहे ते पक्षातल्या वरिष्ठांपर्यंत भावना पोहोचवण्यासाठी हा आमची लढाई आहे। पण बीजेपी तर कुठं तर म्हणतो की सत्ता आमच्या त्याचा अबकी बार तो 75 पार असं बीजेपी म्हणताय, ते होईल का? पण ग्राउंड लेवलवर तसं तर आम्हाला वाटे ना, जे लोक त्यांना वरिष्ठांना जे फीडबॅक देत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांना जे ग्राउंड लेवलवरची माहिती पोहोचवत आहेत ते अतिशय चुकीची बातमी आहे। प्रभाग 18 मध्ये तर सध्या तसं दिसत आहे। म्हणजे वरिष्ठांना अंधारात ठेवून खालच्या पातळीवर वेगळ्यांचं काम चालू आहे। हो निश्चितच। ताई आपण काय सांगाल? सर अपेक्षा उभारणं हे काय सोपं काम नाहीये, कठीण काम म्हणतो ना मी पक्षाच्या या भाऊगर्दीत राहून आम्ही जनतेसाठी उभारलेलो आहोत। जनतेने आम्हाला निवडलेलं आहे। मी एवढंच बोलू शकते, अजून काय नाही। आणि इथे सुशिक्षित लोकांची गरज आहे म्हणून मी हा पाऊल उचललेला आहे। राजकारण क्षेत्रातील एक नवी क्रांती म्हणता येईल की लोकांनीच आपला स्वतः उमेदवार उभा केलेला आहे। नाही राजकारण नाही, समाजकारण आहे। नाही पण सध्या तर आपण राजकारणात उभे आहात ना इलेक्शनसाठी? नाही, आम्ही तर समाजकारणासाठी उभारलेलो। राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणार मी। म्हणजे प्रभाग 18 मधील ही वस्तुस्थिती आहे की समाजकारणातील एक नवीन क्रांती येथे घडताना दिसत आहे। लोकांनी आपला उमेदवार स्वतः उभा करून उमेदवाराच्या मागे उभे राहून त्यांना जिंकवण्याचा संकल्प केलेला आहे।
तरी बघूत आता प्रत्येक पक्ष आपला सत्तेचा दावा करत आहेत. यात प्रभाग 18 मधील या अपक्षांचं विजय सुद्धा किती निश्चित आहे हे पाहणे अगदीच उत्सुकतेचं ठरेल. आणि अवघ्या 3-4 दिवसातच तो दिवस सुद्धा जवळ आलेला आहे. तर लोकांचा निर्धार कितपत यशस्वी होईल हे पाहणे सुद्धा उत्सुकताही ठरेल. धन्यवाद सर. शेखर तो मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. एक नवीन चित्र पाहायला मिळत आहे. त्या पक्षांची प्रत्येक वार्डात पक्षांची हवा चालू असताना प्रभाग 18 मध्ये मात्र अपक्षाची हवा जोरदार पाहण्यास मिळत आहे. याचं नेमकं कारण काय सांगा? धन्यवाद. तुमच्या जे सर्वे चालू आहे त्याला आम्ही सलाम करतो. आणि इथं जे काय आहे प्रभागामध्ये पक्षापेक्षा अपक्षाला जास्त महत्व देण्यात येत आहे. याचं सर्व श्रेय या ठिकाणच्या जनतेला जात आहे. हे जे काही 2 या ठिकाणी अपक्ष प्रतिनिधी उभारलेले आहेत हे अगदी 20 वर्षापासून बीजेपीचे कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते आहेत. यांना एबी फॉर्म देण्याचं ठरवलं होतं. विशेष करून सौ निर्मला तट्टे या मॅडम या ठिकाणी बालभारती आपले सरस्वती तिम्मप्पा प्राथमिक बालक मंदिरचे मुख्याध्यापिका आहेत. एक सुशिक्षित महिला वर्ग असा त्यांचं एक ख्याती आहे. आणि ते कुमिन शेट्टी समाजामधून बिलॉंग करतात. आणि कुमिन शेट्टी समाजामध्ये पक्षानं 5 सीट देतो म्हणले, पण त्यामधले त्यांनी नंतर जाऊन 2 सीट देतो म्हणले. तो 2 सीट नंतर शेवटच्या 11th आवरला 1 सीट तुम्हाला महिलाला देतो म्हणले. त्यांनी ते कॅन्सल केलं. आणि शेवटी या ठिकाणी या प्रभागामध्ये या प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना आणून या ठिकाणी ठेवल्यामुळे जनतेचा रोष आणि समाजाचा रोष या ठिकाणी त्यांना भोगावं लागत आहे. आणि सध्या परिस्थिती तुम्ही म्हणल्यासारखं अपक्षच या ठिकाणी जिंकून येणार आहेत. आणि विजय निश्चित आहे. या ठिकाणी अपक्षांचं काम म्हणजे जे काय आपले उमेदवार आहेत, उमेदवारापेक्षा जास्त काम या ठिकाणचे नागरिक करत आहेत. हे एक विशेष आहे. आणि हे पूर्णपणे एक नागरिकांचं निवडणूक आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने जे काय आपल्याला दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून जे पाहिजे ते या ठिकाणी आमच्या प्रभाग 18 मध्ये घडत आहे. आणि पूर्ण जनतेला आम्ही जनता आहोत, आम्ही यांना पूर्ण सपोर्ट करणार आणि निवडून आणून देणार आहे हे नक्की. कुरहीन शेट्टी समाजाचा कुठेतरी रोष पाहताना दिसत आहे का? निश्चितच. कारण का आम्ही जवळपास 25 वर्ष झालं एक हाती आम्ही यांना मदत करतोय. आमचा पूर्ण समाज, कुठल्याही समाजानं एखादी बिनविरोध पाठिंबा कुणाला दिलेला नाहीये. आम्ही कोटे साहेबांना दिलं, सातपुते साहेबांना दिलं, त्याची मीटिंग बैठका घेतले, तिने आम्हाला ग्वाही दिली. मग या समाजाला आम्ही पुणे करतो. जवळपास आमचे 60,000 लोकसंख्या असताना देखील आमचा एक देखील उमेदवार आजपर्यंत नाहीये. त्या अनुषंगाने यावेळेस आम्ही 5 लोक आम्ही भरलो होतो. तेही त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही भरलो होतो. तरी 5 मधून 1 सुद्धा दिले नाही. हे समाजात या समाजाला न्याय झालेला नाही. अजिबात नाही. बीजेपीकडनं अजिबात नाही. आणि कुरहीन शेट्टी समाज हा बीजेपीला बिलॉंग करतो. त्यासाठी आम्ही कुणाकडे गेलेलो नाहीये. मध्यंतरी ज्यावेळेस आम्ही निवडणुकीला उभा झालेला आहोत त्यावेळेस शिवसेना देखील, शिंदे गटाचे शिवसेना देखील आम्हाला अप्रोच केले होते. पण आमचा स्वाभिमान कुठेतरी नडतोय, कुठे जाऊ नये, आपण दुसऱ्यासारखं आपण करू नये या दृष्टिकोनातून आम्ही काय केलं, अपक्षाच्या माध्यमातून जनतेच्या सहकार्याने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. आणि जनतेचा पूर्ण आम्हाला पाठिंबा मिळत आहे. आणि आम्ही निश्चितच सांगतो, आज आपण या मारुती मंदिर थांबलेलं आहे. मारुती मंदिरच्या साक्षीने आम्ही आपला मिरवणूक सुरू केलेलं आहे. आणि त्यांच्या साक्षीनेच आम्ही गुलाल उधळणार आहोत. एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगतो. सोलापूरमध्ये प्रभाग 18 मध्ये अपक्षाचा गुलाल नक्कीच उधळला जाणार. नक्की. आणि कुरहीन शेट्टीचा रोष कुठेतरी भाजपपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. आता पोहोचलेला आहे. आम्हाला बरेचसे कळवत आहेत, विनंती करत आहेत, माघारी घ्या. आम्ही एकनिष्ठ आहोत, जनतेला बांधील आहोत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही माघार जाणार नाही. अपक्ष लढवणार आहे आणि अपक्ष जिंकूनच दाखवणार आहे. बीजेपीचं सध्या असं वातावरण आहे की खूपच आडाचे कार्यकर्ते जे गेल्या 15-20 वर्षापासून बीजेपी मध्ये एक निष्ठेने काम करत होते त्यांना जवळपास सर्वांना डावण्यात आलेलं आहे. आणि उपरे लोकांना किंवा वेगळ्या वार्ड मधली लोकांना त्यांना उमेदवारी दिलेला आहे. याचा परिणाम कुठेतरी बीजेपीला होताना दिसत आहे का? निश्चितच नक्की. बीजेपी खूप चांगला पक्ष आहे.
वरच्या स्तरावर आम्ही राज्यस्तरामध्ये आणि केंद्रावर आम्ही एक हाती सत्ता आणून दिलेला आहे. या ठिकाणी प्रभागाचं मात्र तुम्ही म्हणल्यासारखं प्रत्येक समाजाला त्यांनी वंचित म्हणून बघत आहेत. या ठिकाणी त्यांनी हुकुमशहा गाजवत आहेत. आम्ही करेल ते कायदा. या ठिकाणी जे काही आमदार आहेत त्यांचे जे काही नियोजन आहे ते नियोजन या ठिकाणी पूर्ण चुकीचं ठरत आहे. हे जनतेनं रोषाच्या माध्यमातून दाखवत आहेत. एक क्रांती आहे, एक क्रांती घडणारच आहे. आम्ही कुठल्या पक्षाला विरोध करणार नाही, अपक्ष आहोत. जनतेने आम्हाला जे काही स्वीकारलेलं आहे त्याला आम्ही निश्चितच बांधील राहणार आहोत आणि हे युद्ध आम्ही जिंकणार आहोत. आम्ही या जिद्दीने थांबलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा ब्रिटिशासारखं राजवट होऊ नये. बाहेरचे लोक आमच्या प्रभागामध्ये काम करू नये या दृष्टिकोनातून मी हे काम करायलोय. पल्ली उभारलेले आहेत बीजेपीला. आमच्या ठिकाणी 20 कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते फॉर्म भरले होते. 20 मध्ये त्यांना फक्त केवळ 4 सापडले नाहीत. 2 या ठिकाणी स्थानिकचे दिलेत आणि 2 बाहेरचे दिले. एक दोडमणी म्हणून आहे, ते दोडमणी कर्णिक नगरला राहतात. तिथे त्यांना प्रभाग तिथं देता आलं असतं. एक पल्ली आहे ते जुळे सोलापूरला राहतात, तिथे त्यांना दिलं असतं. ते जर कार्यकर्ते सच्चे वाटले असतं तर काँग्रेसमधले आलेल्या लोकांना या ठिकाणी मिलीभगत करून या ठिकाणी त्यांनी स्वतःच हित साध्य करण्यासाठी आलेले आहेत. पण जनता येडं नाही, जनता दाखवून देणार आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रभागामध्ये प्रभागाच्या स्थानिक लोकांनाच महत्व असतो. हे आम्ही अपक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून देणार आहे. विशेष म्हणजे हे 2 अपक्ष सुशिक्षित आणि समाजकारण करण्यासाठी आलेले आहेत. कुठल्या प्रकारचं राजकारण नाही आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे आणि दाखवून द्यायचं आहे की सेवा काय असतं. सुशिक्षित लोकांना बरेचसे स्कीम असतात, बरेचसे असतात, खरे बरेचसे नगरसेवक हे पुरवत नाहीत, स्थानिक लेवलला आणून देत नाहीत. त्याचं कार्य आम्हाला करायचं आहे हे लोकांना माहिती आहे. त्या दृष्टीने आम्ही अनेक वर्षे कामं केलेले आहेत. रोजगाराच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो. या ठिकाणी मोफत आम्ही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत असतो. एक शैक्षणिक वातावरण या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि त्याचं जनतेला माहित आहे आणि जनता आम्हाला निश्चितच या 2 अपक्षांना निवडून देणार आहे. त्यात आम्ही पण जनता आलो. आम्ही सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी लोकनिधीतून, समाज निधीतून आम्ही हे काम करतोय. एक तुम्ही विशेष म्हणायला हरकत नाहीये. स्थानिक पातळीवर आपल्याला झालेला अन्याय कुऱ्हेन शेट्टी समाज कुठे तर भाजपाला त्यांची जागा नक्कीच दाखवेल असं आशा करण्यात काही दुमत नाहीये. आणि आपण म्हणल्याप्रमाणे आपला प्रभाग सुद्धा आपण सुशिक्षितच करणार आहात आणि सरकारचे जे ध्येय धोरण आहेत ते तळागाळाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवणार आहेत. आणि 16 तारखेला आपला गुलाल निश्चित आहे. निश्चित विषय तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी आम्ही जे काय रॅली करतोय किंवा जे आम्ही होम टू होम व्हिजिट करतोय या ठिकाणी कुणाला देखील 1 रुपया न देता सर्वांनी स्वतःच्या इच्छेनुसार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही चालत आहोत. हा एक विशेष असेल. पुढच्या पक्षांचं मी बोलत नाही. तर आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, सगळे आम्ही या ठिकाणचे समाज बांधव आणि या ठिकाणचे नागरिक या 2 अपक्षांना म्हणजे एसी चिन्ह जे आहे सौ निर्मला सुधराम तट्टे यांना आणि केटली जे चिन्ह आहे ते आपलं राजशेखर येमूल या दोघांना निवडून आणणार हे नक्की. धन्यवाद सर.